विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. त्या काळामध्ये त्यांना कधी जरी तुम्ही बघितलं तर ते मीच हास्य हसून बोलणार, सगळ्यांना नमस्कार करणार. त्यांनी त्यांच्या मुलांवर एवढे चांगले संस्कार घातले, पोरं मोठी झाली, हे सगळी मुलं आमच्या समोर मोठी झाली. आणि आपला गाव कसं असावं हे दळवीकून शिकलं पाहिजे. राम भाऊ आणि मी संगती असताना एक जिवाळीने राहिलो. म्हणायचं बुवा भांडणं करण्याचा अर्थ नाही, प्रेम जगाला दिलं ना तर प्रेम आपल्याला जग दिल्याशिवाय राहत नाही. अशा अवस्थेत तो भारत फोडला लागला. भारत फोडला, त्याचं चांगलं वैभव झालं की ज्या वेळेस माणूस आपल्या जीवनामध्ये आनंदी जगतो. तुमच्याकडे किती पैसा याला किंमत नाही, तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही, तुम्ही आले रामकृष्ण हरी, हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. करपून गेली आधार दे गा जीवाला छाया हरवून गेली अंधार दाटे दिसाला. आणि खरोखरच वाखाणण्यासारखं आहे की आज मुळशी तालुक्याचं नाव ह्या पैलवान लोकांनी खूप मोठे केलेले आहे. त्याचंच आमचे दळवी हे सुद्धा अतिशय चांगले पैलवान होते. धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. आज त्यांच्या जाण्यानं निश्चितपणानं वडिलांचं छात्र मुलांच्यावरनं नाहीसं झालेलं आहे. वडील नावाचं पर्व आज नाहीसं झालेलं आहे. आणि म्हणून वडिलांचं प्रेम या पुढच्या काळामध्ये त्या भावंडांना बहिणीला मिळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आज भरीव असं दुःख या कुटुंबाला झालं. त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आपण सर्वांच्या वतीनं मामांना अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करून या ठिकाणी गेली पायी गती दे धीराला आशा उधळून गेली उरले न काही उद्याला दिसले समोरी हसले घोरी रुसले न भाषी